नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे. आज आपण महाराष्ट्रातील तमाम अभ्यासकांची व्याख्यानमाला या विषयावरती समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांच्या मध्ये कोळी समाजाने वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये आंदोलन झालेलं आहे. धुळे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, आत्ता अलीकडं संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी आंदोलन हे चालू आहेत. ठिकठिकाणी लोक उपोषणाला बसले होते. उदाहरणार्थ गीतांजली ताई धुळेमध्ये उपोषण केले होते. त्यांच्याबरोबर हिराभाऊ होते. दादासाहेब बाविस्कर साहेब होते. त्यांनी स्वतः जळगावमध्ये उपोषण केले होते. त्याचबरोबर शानाभाऊ सोनवणे साहेब असतील तर त्यांनी धुळेपासून मुंबईपर्यंत संघर्ष पदयात्रा काढले होते. तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन होत आहेत. आता शरद दादा कोळींच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये काल परवा आंदोलन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडे आंदोलन होत आहे. लोक जागृत झालेले आहेत. लोकांना स्वतःचे हक्काची जाणीव झालेली आहे आणि स्वतःवर अनेक वर्षापासून शासन करत असलेल्या अन्यायाबाबत सगळ्यांना परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून समाजातील सगळ्या तळागाळातील प्रत्येक व्यक्ती आज स्वतःच्या हक्कासाठी पेटून उठलेला आहे, संघर्ष करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळं संघर्ष चालू आहे. कोणी आमरण उपोषण करतायत, कोणी रास्तारोको करतायत, कोणी पडताळणी समित्यांच्यावरती मोर्चा घेऊन जात आहेत, कोणी शाई फेक करणे, मंत्र्यांना अडवणे, अशा पद्धतीचे वेगवेगळे संघर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, चालू आहेत. अनेक वर्षापासून, अनेक महिन्यापासून हे सगळं काही सुरू आहे. तर याचाच एक परिणाम म्हणून शासनाने आता ह्या जे सध्या चालू असलेले जे अधिवेशन आहे, अधिवेशनानंतर एक निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 10 ते 12 दिवसामध्ये एक समिती गठीत करणार आहे. मला रमेश दादांचा फोन आला होता की हे अधिवेशन झाल्यानंतर आपण समिती गठीत करतो, शासन त्याला मान्यता दिलेलं आहे. तर मित्रांनो, म्हणून मी बऱ्याचशा लोकांशी बोललो, तर आपल्याला आता सगळ्या वेगवेगळ्या जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांच्या बरोबर डिस्कशन केलं पाहिजे. अभ्यासकांचे जे मुद्दे आहेत ते समजून घेतले पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. आपण एकमुखाने त्या समितीच्या समोर सगळे मुद्दे आपण मांडलं पाहिजे. हे मी बऱ्याचशा लोकांशी बोललो. त्याच्यामध्ये शानाभाऊ सोनवणे सर असतील, दादासाहेब बाविस्कर असतील किंवा गीतांजली असतील, या सगळ्यांशी माझी चर्चा झाली. तर ह्या सगळ्यांनी सांगितलं किंवा याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की आपण ऑफलाईन सगळ्या अभ्यासकांना, महाराष्ट्रातील अभ्यासकांना आपण बोलूया आणि प्रत्येकाचे विचार आपण समजून घेऊ. परंतु त्यांना मी सांगितलं की आपण जर एक दिवसामध्ये, समजा महाराष्ट्रामध्ये एक 20 अभ्यासक जर असतील, तर एक दिवसामध्ये आपण जर 20 लोकांना जर वेळ दिलो, मुळातच सुरू होणार 3:30 11:30ला आणि एकदा 11:30ला सुरू झाल्यानंतर मग पुन्हा 5 वाजले की सुट्टी, जाण्याची गडबड आणि मध्यंतरी जेवण, चहा, नाश्त्याची सुट्टी असं जर मिळालं तर खच्चून एक 4 ते 5 तास मिळतील. आणि 4 ते 5 तासामध्ये हे 15 ते 20 अभ्यासक काही बोलू शकत नाही, काही मांडू शकत नाही आणि कोणाचंही मांडणी परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून त्या लोकांना मी सांगितलं की बाबा आपण ऑनलाईन मीटिंग घेऊ. प्रत्येक अभ्यासकांना रोज
3-3 तासांची वेळ आपण देऊ आणि सगळ्यांची आपण ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीने आपण काय करू, की पुढं वन डे आपण ऑफलाईन भेटू आणि त्या ऑफलाईनमध्ये मग आपण सगळं फायनल करू, असं मी सांगितल्यानंतर हे सगळे लोकं तयार झालेले आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण ही जी समिती आहे, ही जी समिती गठीत होणार आहे, त्या गठीत होणाऱ्या समितीमध्ये कोणते मुद्दे ठेवले पाहिजे आणि त्यामध्ये कोणते अभ्यासक असले पाहिजेत, हे सगळं सविस्तर चर्चा करण्यासाठी कोणाकडे कोणते विचार आहेत, कोणते मुद्दे आहेत, कोणते पुरावे आहेत, त्यांची मांडणी कशा पद्धतीने आहे, त्यांना नेमकं काय बोलायचं आहे, हे सगळं आपण समजून घेण्यासाठी एक ऑनलाईन झूम मीटिंग आयोजित केलेलं आहे. पहिल्यांदा बघा, की ही जी समिती आहे, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. त्याच्यानंतर या समितीमध्ये आपल्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील काही सचिव दर्जाचे किंवा सचिव लोक असणार आहेत. 3 ते 4 सचिव असणार आहेत. त्यानंतर पडताळणी समितीमधल्या काही अधिकारी किंवा आदिवासी विकास विभागातील काही अधिकारी आणि त्याचबरोबर आदिवासी क्षेत्रातलं 2 ते 3 मेंबर्स याच्यामध्ये असतील आणि ओ-टी-एस-पी मधले 2 किंवा 3 मेंबर्स यामध्ये असतील. जास्त करून 2 मेंबर्स याच्यामध्ये घेतले जातील. तर अशा पद्धतीने एक 7-8 लोकांची एक कमिटी होईल असं एक अंदाज आहे. तर ह्या कमिटीचा उद्देश काय? तर ह्या उद्देशच असा आहे, की मागं आपण मुख्यमंत्री साहेबांच्या समोर बोललो होतो, की प्रत्येक जिल्ह्यामधले जे डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स आहेत किंवा मानवशास्त्रज्ञ जे आहेत, ह्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे महादेव मल्हार टोकरे कोळीच राहतात. कारण कोळ्यांच्यामध्ये असायला 4च प्रकार आहेत. तर त्यातलं महादेव मल्हार टोकरे कोळी हे एस-टीमध्ये आहेत आणि हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती लोकं राहतात. परंतु चुकीच्या कारणाने त्यांची कोळी नोंदी झालेल्या आहेत किंवा त्या काळच्या सेन्सस डिपार्टमेंटच्या आदेशाप्रमाणे म्हणा किंवा ब्रिटिश रूल्समध्ये काही कायदे होते, त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे म्हणा, कोळी नोंदी झालेल्या आहे आणि कोळी नोंदी झालं असल्या कारणाने ही पडताळणी समित्या किंवा प्रांत अधिकारी आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देत नाही आणि म्हणून ह्या सगळी जी पुरावे आहेत, ह्या पुराव्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीने आम्हाला न्याय द्या. असं त्यावेळी आपण बोललो होतो. त्यावेळी ती एक चर्चेची सूर होती आणि म्हणून की मुख्यमंत्र्यांनी त्याकडे आदेश दिला होता, की बाबा हे जे काही मानवशास्त्रज्ञ ते संदर्भ ग्रंथ आहे, डिस्ट्रिक्ट गॅजेटर्स आहे, सेन्सस रिपोर्ट्स आहेत, आणखीन काही ऐतिहासिक पुरावे असतील तर ते ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करा. त्याच्यानंतर ह्यांची कोळी नोंदी का झाले, ही लोकं खरोखर महादेव मल्हार टोकरे कोळी आहेत का? या सगळ्यांचा अभ्यास करा आणि जर वस्तुस्थिती असेल, जर ही लोकं कोळी नोंदी असलं तरी ही लोकं महादेव मल्हार टोकरे कोळी असतील, तर ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचं एक आपली मागणी पण होती आणि त्या माननीय मुख्यमंत्री आणि त्या बाकीचे जे काही उपस्थित होते, त्या सगळ्यांची त्या पद्धतीची ती सूर होती. आणि म्हणून ही समिती गठीत करण्यात आलेल्या आहे. तर ह्यामध्ये समिती काय बघणार? तर मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, डिस्ट्रिक्ट गॅजेटर आणि सेन्सस रिपोर्टमधल्या नोंदी, त्याच्यानंतर कोळी नोंदी का झाले, त्याच्यामागे असणारे सक्षम कायदे किंवा कानून किंवा कारण हे समजून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर टी-एस-पी मधली कोळी आणि ओ-टी-एस-पी मधली कोळी हे एकच आहेत का? त्यांच्यामधले रक्त नातं एकच आहे का? ह्याबाबत समजून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर एस-टी मधील कोळी कोण आहे? ओ-बी-सी मधील किंवा एस-बी-सी मधील कोळी कोण आहे? तर हे 4 मुद्दे ह्या समिती समजून घेईल आणि त्या पद्धतीने जी वस्तुनिष्ठ अहवाल आहे, ती वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला ते सादर करेल. एवढंच त्याचं काम आहे. आणि ह्यामध्ये आर्ग्युमेंट होतील. ओ-टी-एस-पी मधले लोकं जे मुद्दे मांडतील, त्याला विरोध टी-एस-पीमध्ये लोकं करतील, शासकीय अधिकारी करतील किंवा आदिवासी विकास विभागातले किंवा पडताळणी समितीमधले अधिकारी करतील. हा चालत राहणार. परंतु शेवटी हे जर पुरावे सत्य असतील, तर ह्या सगळ्यांना एकमुखाने
या OTSP मधल्या जी काही कोळी आहे तर त्यांना हे न्याय द्यावा लागणार आहे, सुलभपणे सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे आणि यासाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, बरेचशे लोकांचं समिती नेमायला खूप विरोध आहे. समिती नेमू नका, समिती नेमल्यानंतर काहीच फायदे होणार नाही, समिती आपल्या विरोधामध्ये अहवाल देईल असं अनेक लोकांना वाटतं. परंतु लक्षात घ्या, यापूर्वीच्या समित्यांनी भले आपल्या विरोधामध्ये अहवाल दिले असतील किंवा थातुरमातुर काहीतरी का मुद्दे त्यांनी सांगितलं असतील आणि आपल्याला न्याय मिळाला नसेल, तो ठीक आहे. परंतु लक्षात घ्या, की त्या काळचे अभ्यासक, त्या काळच्या लोकांनी काय केलं त्या समितीमध्ये राहून, तो फार महत्त्वाचा आहे. समितीच्या अहवालापेक्षा आपल्या लोकांनी काय केलं ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरनं ती सगळं समितीचा अहवाल ही डिपेंड असणार आहे. तर लक्षात घ्या, मुळातच आपण एका टेक्निकल प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे. पूर्वी जेव्हा ह्या जाती जमातींची यादी केंद्र शासन तयार केले 1950 ला, तर 1950 ला केंद्र शासन तयार करत असताना त्यांनी काही समित्या नेमल्या होत्या आणि त्या समित्या प्रत्यक्षामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ती लोक गेले होते आणि त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्यातली मानवशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ काय म्हणतात, डिस्ट्रिक्ट गॅजेटर काय म्हणतात, सेन्सस रिपोर्ट्स काय म्हणतात, किंवा इथं राहणारे कोळ्यांचे चालीरीती कशा आहेत, त्यांचा व्यवसाय काय आहे, इथले लोकल लोक त्यांना काय म्हणून ओळखतात. ओके, तर अशा पद्धतीचे अनेक गोष्टींच्यावरनं, अनेक गोष्टींचा अभ्यास करून तर त्या काळच्या समितीने शासनाला अहवाल दिलं होतं की बाबा अमुक अमुक जिल्ह्यामध्ये अमुक अमुक प्रकारची कोळी राहतात. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मराठवाड्यामध्ये त्यांनी अहवाल दिलेले की मराठवाड्यामध्ये टोकरे कोळी राहतच नाही. मराठवाड्यामध्ये फक्त कोण राहतात, तर महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यांचं त्यांनी अहवाल दिलेलं आहे आणि म्हणून तर केंद्र शासनाने त्या तज्ञ समित्यांच्या अहवालावरून त्यांनी काय केलं की त्या जिल्ह्यातल्या कोळ्यांना त्यांनी एसटी मध्ये टाकलेलं आहे. बरोबर, त्यांनी एसटी मध्ये टाकलेलं आहे. परंतु ही जी तज्ञ समिती होती त्या काळचे, त्यांनी सार्वजनिक पुरावे बघितले. सार्वजनिक पुराव्यावरून त्यांनी ठरवलं की ह्या जिल्ह्यामध्ये कोणते कोळी राहतात. परंतु प्रत्यक्षात त्या व्यक्तींच्या वैयक्तिक नोंदी काय झालेल्या आहेत, त्यांच्या जन्म मृत्यूमध्ये काय नोंदी झालेल्या आहे, शाळेच्या रजिस्टरमध्ये काय नोंदी झालेल्या आहे, महसूलमध्ये काय नोंदी झालेल्या आहे, याबाबत त्या तज्ञ समितीने पर्सनली त्या डाटा व्हेरीफाय केला नाही. परंतु प्रत्यक्षात आपले सगळ्यांचे काय झालं, इंग्रज काळातले कायदेच होते, कोणाची उपगट लिहू नका, फक्त कोळी लिहा म्हणून कायदे होते, सेन्सस डिपार्टमेंटचे आदेश होते आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या आदेशाप्रमाणे त्यांनी कोळी नोंदी झालेल्या आहेत, केलेल्या आहेत. म्हणून आपले सगळ्यांची नोंदी कोळी आहे, पण समितीने मात्र काय केलं, इथं महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी राहतात असं त्याने अहवाल दिलेला आहे. आणि केंद्र शासनाने त्या अहवालाप्रमाणे त्यांनी काय केलं, आता उदाहरणार्थ मराठवाडाच आपण घेतलं, तर मराठवाड्यामधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात असं त्याने अहवाल दिलेला आहे. आणि त्याने सांगितलं की ठीक आहे, महादेव कोळी आणि मल्हार कोळी ह्याच्यामध्ये टाका, मराठवाड्यातले जे काय आहेत लोक तर त्यांना एसटी मध्ये टाका. परंतु त्याने असं सांगितलं नाही की बाबा ह्या लोकांची नोंदी 1950 पूर्वीचे हे कोळीच आहेत असं सांगितलेलं नाही आणि म्हणून तो प्रश्न अनुत्तरित राहिला. मग नंतर काय झालं, नंतर आपण लोक जेव्हा गेलो प्रांतांच्याकडं, पडताळणी समित्यांच्याकडे किंवा कोर्टामध्ये, मग हे लोक म्हणायला लागले की बाबा लिस्टमध्ये कोळी महादेव आहे, कोळी ढोर आहे किंवा टोकरे कोळी आहे किंवा कोळी मल्हार आहे आणि तुम्ही मागता कोळी नोंदीवरनं महादेव कोळी, हे असं कसं शक्य आहे? तुमच्या नोंदी कोळी आहे आणि तुम्ही कोळी महादेव मागता, हे शक्यच नाही, हे कायद्यामध्ये बसत नाही. कारण राष्ट्रपतींच्या यादीमध्ये जसे आहेत तसेच जर तुमच्या नोंदी असतील तरच तुम्ही त्या कॅटेगरीतला आहे
असं सिद्ध होतो. नसेल तर ते होऊ शकत नाही. या कारणाने हे प्रांत लोक आपल्याला प्रमाणपत्र देत नाही किंवा पडताळणी समिती व्हॅलिडिटी देत नाही किंवा कोर्टामध्ये गेलं तर ते म्हणतात तुमची कोळी नोंदी आहे, तुम्ही महादेव कोळी नाही. म्हणून आपण एक टेक्निकल प्रॉब्लेममध्ये अडकलेलो आहे. लक्षात घ्या. हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. प्रत्यक्षात आपण महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहे. परंतु असं असताना सुद्धा आपल्या नोंदी कोळी असल्यामुळं आपल्याला ओबीसी किंवा एसबीसी मधलं कोळी समजला जातो सगळ्या ठिकाणी. आणि मग ती लोक आपल्याला काय करतात की एसबीसीचे किंवा ओबीसीचे सर्टिफिकेट देतात. आणि हे वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहे. परंतु समिती नेमल्यानंतर काय होणार आहे, काय बदल होणार आहे याच्यामध्ये? लक्षात घ्या, समिती नेमल्यामुळं ही निवृत्त न्यायाधीश असतात, त्याच्यामध्ये मानवशास्त्रज्ञ असतात, शासकीय अधिकारी असतात, आणखीन काही अभ्यासक असतात. हे सगळ्यांच्या संमतीने ह्या सगळे डाटा यांचा अभ्यास केला जाईल. मानवशास्त्रज्ञ काय म्हणतात, डिस्ट्रिक्ट गॅजेटमध्ये काय आहे, सेन्सस रिपोर्टमध्ये काय आहेत, किती लोकसंख्या दाखवण्यात आलेली आहे, हे सगळं बघितलं जाईल. ज्यांना आपण प्रायमरी एव्हिडन्सेस म्हणतो, इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये ज्यांना प्रचंड महत्त्व आहे. हे फंडामेंटल एव्हिडन्सेस असतात. ह्या एव्हिडन्सवरनंच पुढच्या सगळ्या गोष्टी ठरत असतात. आणि म्हणून हे मानवशास्त्रज्ञ, संदर्भग्रंथ, गॅजेटेर आणि हे सेन्सस रिपोर्ट्स यांचा अभ्यास केला जाईल. आणि अभ्यास करून जे का असेल तुमची युक्तिवाद तिथं होईल, वादविवाद होईल, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे सगळं डिबेट होईल. परंतु अंतिम निर्णय जो आहे तो शेवटी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्या डॉक्युमेंटच्या आधारे निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि जर सगळ्यांना ते मान्य झालं की नाही बरोबर आहे हे, की बाबा या जिल्ह्यामध्ये महादेव, मल्हार, टोकरे कोळीच राहतात, परंतु यांची 1950 पूर्वीची नोंदी कोळी झालेला आहे आणि म्हणून ही लोक ह्या टेक्निकल प्रॉब्लेममध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून ही लोक वंचित आहेत. ॲक्च्युली महादेव, मल्हार असताना सुद्धा ही लोक वंचित आहेत, कारण ते टेक्निकल प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आणि पूर्वीच्या कमिटीने ही प्रॉब्लेम बघितलेलेच नाही. त्यांनी वैयक्तिक नोंदीबद्दल त्यांनी विचारच केला नाही आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे. अशा पद्धतीचं अहवाल जर या समितीने जर दिले तर आपला टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल. आणि एकदा हे जर प्रॉब्लेम निघून गेलं मग काय होतं बघा, तर ते शासनाला मान्य करावं लागतं. कारण तज्ज्ञ समितीने दिलेला तो अहवाल असतो, पुराव्यांच्या आधारे दिलेला अहवाल असतो, जुन्या काळामध्ये झालेली चुका दुरुस्त करण्यासाठी केलेली ती शिफारस आहे आणि हे शासनाला मान्य करावं लागतं. आणि शासन काय करेल, तर ते अधिनियम 2003 मध्ये बदल करेल आणि त्या पद्धतीने जसं शिफारस होईल त्या पद्धतीने तो बदल होऊन जाईल, अमेंडमेंट होऊन जाईल किंवा एखादा परिपत्र काढेल त्याच्या आधारे. त्याचबरोबर न्यायालयाला हे मान्य करावं लागेल, कारण न्यायालयाने अनेक ठिकाणी म्हटलेले किंवा कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, जर मागे काही चुका झाल्या असतील त्याच्यावरती जर एखादी स्वतंत्र समिती शासनाने नेमली असेल आणि त्या समितीचे अहवाल वेगळ्या पद्धतीचे असतील तर ती समितीचे अहवाल जर पुराव्यांच्या आधारे असतील तर ते न्यायालयाला ते मान्य करावं लागतं. त्याने अनेक ठिकाणी न्यायालयाने म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचे स्पेशल समितीचे अहवाल सुद्धा आमच्याकडे उपलब्ध नाही, बरोबर, आणि म्हणून आपण ते कोळी नोंदीवरती महादेव कोळी देऊ शकत नाही, अशा पद्धतीने त्याने ऑलरेडी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, की तुम्हाला शासनाला मान्य करावं लावायचं असेल, पडताळणी समित्यांना मान्य करायला लावायचं असेल किंवा न्यायालयाला मान्य करायला लावायचं असेल, आणि दुसरं म्हणजे की आदिवासी क्षेत्रातील जी लोक आहेत, जे वारंवार बोगस, घुसखोर, जातचोर, नॉन ट्रायबल अशा पद्धतीने जे आरडाओरड करत असतात, तर ती लोक सुद्धा त्या कमिटीमध्ये असणार आहे. त्यांनीही डोळ्याने ते बघणार आहे सगळं आणि त्यांनाही तो मान्य होणार आहे आणि त्यामुळे त्यांचा जो विरोध आहे तो विरोध थांबून जाणार आहे. इथून पुढे ते अपप्रचार करणार नाही, विरोध करणार नाही किंवा आपल्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणार नाही. आणि त्यांनाही समजेल की बाबा खरोखर ही परिस्थिती आहे की ही लोक महादेव, मल्हार, टोकरे आहे
परंतु ह्यांच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने म्हणा किंवा त्या काळच्या नियमानुसार कोळी झालेल्या आहे. पण ह्या लोकांचं काहीच दोष नाही. असं असताना सुद्धा आपण यांना वंचित ठेवतो, हे त्यांनाही त्याची जाणीव होईल. आणि म्हणून मित्रांनो, की ही समिती नेमल्यामुळं काय होणार आहे? टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे आपला, आपण महादेव मल्हार टोकरे कोळी असताना सुद्धा आपली नोंदी कोळी झालेल्या आहे आणि म्हणून आपण वंचित आहोत. ही जी प्रॉब्लेम आहे ना, तो प्रॉब्लेम डिझॉल्व्ह होऊन जाईल. तो प्रॉब्लेम निघून जाईल. त्याच्यानंतर शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासन तो परिपत्रकमध्ये बदल करेल किंवा अधिनियम 2003 मध्ये बदल करेल. त्याच्यानंतर सगळ्या पडताळणी समित्यांना त्या पद्धतीचे आदेश जातील. सगळ्या प्रांतांना त्या पद्धतीचे आदेश जातील. आणि त्याचबरोबर समजा यदाकदाचित आपल्याला पुढं न्यायालयामध्ये जावं लागलं, तर न्यायालयामध्ये ही जर आपण समितीचा रिपोर्ट ठेवलो, तर त्या रिपोर्ट समितीला मान्य करावं लागतं. आणि त्याचबरोबर OTSP मधल्या अभ्यासकांचा विरोध आपल्या बद्दलचा तो थांबणार आहे पूर्णपणे. म्हणून आपला प्रश्न हे कायमस्वरूपी सुटण्यासाठी तज्ञ समित्यांचे तज्ञ लोकांची समिती गठीत करणं हे नेहमी चांगलं आहे. लक्षात घ्या, जर समजा आपण तज्ञ समित्यांची शिफारस न घेता, अहवाल न घेता, सखोल डॉक्युमेंटेशन न करता आपण शासनाला घाईघाईमध्ये रातोरात तर तुम्ही आमची परिपत्रक काढायला पाहिजे होतं, असं जर आपण म्हणलो आणि समजा त्यांनी परिपत्रक पण काढले, कोळी नोंदीवरनं ह्या लोकांना महादेव मल्हार टोकरे कोळींचे सर्टिफिकेट द्या, काय होईल? तर ह्या परिपत्रकाच्या मागे कुठलेही पुरावे नाही, या परिपत्रकाच्या मागे कुठल्याही तज्ञ समितीचं शिफारस नाही, ह्याच्यामध्ये न्यायालयाची लोक म्हणजे निवृत्त न्यायाधीश नाही, मानवशास्त्रज्ञ नाही, शासकीय अधिकारी नाही, त्या समाजाची व्यक्तींचं मनोगत काहीच नाही, बरोबर? त्यामुळं काय होईल की अशा पद्धतीचा जो परिपत्रक आहे तो लीगल ठरणार नाही, तो कायद्याच्या कुठल्याही कसोटीमध्ये बसणार नाही. आणि यावेळी जर समजा शासनाने परिपत्रक काढला म्हणून जर विरोधकांनी कोर्टात गेले, जसं आता सध्या चालू आहे त्या पद्धतीने विरोधक जर कोर्टात गेले, तर आरामशीर ही परिपत्रक रद्द होऊ शकते. कारण त्याला कशाचाही बेस नाही. तसं बघा, आता SVCचा रद्द होणारच आहे, त्याला बेसच नाही. OBCचं सुद्धा तसंच झालेलं, कुठल्याही प्रकारची डाटाच नाही त्यांच्याकडं, ते सुद्धा कुणी याचिका दाखल केलं तर ते सुद्धा रद्द होऊ शकतो. अशा पद्धतीने रातोरात्र काढलेले किंवा दबावाखाली येऊन काढलेली जी परिपत्रक असतात ते कधीही टिकत नसतात. तर ते आज न उद्या ते रद्द होतात आणि यामुळे कायमस्वरूपी प्रश्न सुटत नाही, पुन्हा तो पुढच्या पिढ्यांना तो त्रास होत राहतो. म्हणून कायमस्वरूपी जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तर ते म्हणजे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या मानवशास्त्रज्ञांच्या प्रेझेन्समध्ये आणि इतर वेगवेगळ्या कायदे तज्ञ वगैरे वगैरे सगळ्यांना घेऊन एखादा समिती स्थापन केली आणि त्या समितीकडून जर आपण शिफारस घेतलो, तर ती शिफारस सगळ्यांच्याकडं सगळीकडे टिकणार आहे आणि कायमस्वरूपी आपल्याला तो न्याय मिळवून देणार आहे. म्हणून मित्रांनो, समिती नको म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. आता काही लोक म्हणतात की बाबा याच्यापूर्वी बरेचसे समिती नेमण्यात आले होते आणि मग त्यांचं काय झालं, त्यांनी काही समित्यांनी आमच्या विरोधामध्ये अहवाल दिले, त्याच्यानंतर काही समित्यांनी आपल्या बाजूने अहवाल देऊन सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही. तर त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे समितीच नेमू नका असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे अज्ञानापोटी होऊ शकतंय, परंतु आपण टेम्पररी इलाज करत करत इथपर्यंत आलेला आहे. कधी SBC स्वीकारलेला आहे, कधी अधिसंख्यपद स्वीकारलेला आहे, कधी आणखीन काय स्वीकारलेलं आहे. असं करत करत आपण सलाईनवरती आपण इथपर्यंत आलो. पण कुठंतरी आपल्याला कायमस्वरूपी प्रश्न हे सोडवायचा आहे. आणि म्हणून जरी मागच्या समितीने आपल्या विरोधामध्ये अहवाल दिलं असलं तरी आत्ता ह्यावेळी देतीलच असं नाही. कारण
मागच्या समितीकडे जर तुम्ही मागणी केलं असेल की कोळी नोंदीवरनं तुम्ही महादेव कोळी द्या, तर ते कसं देणार? नोंदी तुमची कोळी आणि महादेव कोळी सर्टिफिकेट कसं देता येईल? हे अतिशय बेकायदेशीर आहे. आणि म्हणून आत्ता सध्या मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे, कोळी नोंदीवरनं महादेव कोळी कसं द्यायचं, का द्यायचं, ह्याची सक्षम पुरावे आपण दाखवणार आहे. फक्त मागणी नाही, आता आपण सक्षम पुरावे दाखवणार आहे. आणि ते सगळ्यांनी ती पटणार आहे, सगळ्यांनी ते मान्य करावं लागणार आहे. आणि म्हणून मागं जे झालं त्याच्यामध्ये बरेचसे त्रुटी होते. उदाहरणार्थ आपण जर घ्यायचं म्हटलं तर हरदास कमिटी जर आपण घेतलो, की बाबा हरदास कमिटीमध्ये जे सदस्य होते त्यांना फार डीपमध्ये अभ्यास होता असं नाही. त्यांच्याकडे सगळे सक्षम पुरावे होते असं नाही. पण त्यांना घ्यायचं म्हणून त्यांना त्यांची नावं त्या समितीमध्ये घेतले होते. त्याच्यानंतर त्या लोकांनी स्वतःचं नाव त्या समितीवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी व्याख्यान घ्यायला पाहिजे होते, की आपण या समितीमध्ये काय मुद्दे मांडणार आहोत, आपल्याकडे काय पुरावे आहेत, आपला प्रश्न कसं सुटणार आहे, हे सगळं त्यांनी मांडायला पाहिजे होतं. त्यांनी मांडलं नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही अभ्यासक होते, तर त्या अभ्यासकांकडनं त्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं, की बाबा आपले नेमके प्रॉब्लेम काय आहेत, कुठं हे सगळं थांबलेलं आहे आणि आपण आता काय केलं पाहिजे, काय मांडणी करायला पाहिजे, काय पुरावे सादर केला पाहिजे. हे वेगवेगळ्या अभ्यासकांच्याकडनं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. ते त्यांनी समजून घेतलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या विरोधामध्ये अहवाल हे जाणार आहे, हे माहीत असताना सुद्धा त्यांनी समाजाला सांगायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं नाही. तर ते गुप्त ठेवले आणि त्यांनी स्वतः मान्य करतात, की बाबा आपण न वाचता, न बघता त्या अहवालावरती सही केलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्याकडे सक्षम पुरावे नसतील, तुम्हाला काय मांडणी करायचं ते जर तुम्हाला माहीत नसेल, उगीच कुठलं तर थातुरमातुर ह्या कोर्टाने ते सांगितलं, त्या कोर्टाने ते सांगितलं आणि हे दोन्ही कोर्टाचे हे बघा, हे वाचा आणि ह्याच्यावरून काय करता येतं बघा, असं जर तुम्ही म्हणत राहिला, तर मित्रांनो कधीही न्याय सुटत नाही. कधीही न्याय तुम्हाला मिळणारच नाही. कोर्टाचे जजमेंट्स हे टेम्पररी असतात. हे आज आहे तर उद्या बदलतात ते. त्याच्यावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका, भर देऊ नका. तुमचं जे फंडामेंटल जे डॉक्युमेंट्स असतात, जे कधी बदलत नाही, ज्यांना खोटं ठरवताच येत नाही, सुप्रीम कोर्टाला नव्हे तर माननीय राष्ट्रपती महोदयांना सुद्धा ती खोटं ठरवता येत नाही. तर ह्या फंडामेंटल डॉक्युमेंटवरती आपण भर दिला पाहिजे. आणि तर ते न करता या लोकांनी इकडलं एक जजमेंट, तिकडलं एक जजमेंट असं जोडून त्याच्यातलं एक वाक्य, ह्याच्यातलं एक वाक्य घेऊन बाबा इकडे हे म्हटलं, तिकडे ते म्हटलं आणि आमचं काय त्याच्यात बसतंय का बघा. अशा पद्धतीने ह्या लोकांनी मांडणी केल्यामुळं तर ते सगळंच काय झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हरदास कमिटीमध्ये तो ओपन टू ऑल होता. म्हणजे कोणी पण या टिकली लावून जावा, असं तो सगळं होता. आणि म्हणून काय झालं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं निवेदन केले. प्रत्येक जिल्ह्यातनं वेगवेगळे निवेदन, परस्पर विरोधी निवेदन बरेचसे होते. कोणी म्हणायचे, की बाबा आम्ही लोकं अनुसूचित जमातीची दावा सोडून दिलेला आहे. आम्ही एस-बी-सी स्वीकारलेला आहे, तर आम्हाला सेवा संरक्षण द्या. कोणी सांगितलं आम्ही महादेव कोळी, मल्हारकोट, टोकरे कोळी आहे, तर आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. कोण म्हणतं सेवा संरक्षण द्या, कोण म्हणतं अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. आणखीन असे बरेचसे परस्पर विरोधी काय जे गेले निवेदन गेले आणि त्याच्यामुळे त्यांचं जम्बलिंग झालं. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, पडताळणी समितीने फार व्यवस्थितपणे समजून सांगितलं, की साहेब बघा, की या लोकांची जी 1950 पूर्वीची नोंदी ज्या आहेत, ही कोळी आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांनी महादेव कोळी म्हणून कास्ट सर्टिफिकेट घेतलेलं आहे. महादेव कोळी म्हणून व्हॅलिडिटी घेतलेलं आहे. आणि मिलिंद कटवारे काय म्हणतं, की त्या लिस्टमध्ये जसे आहेत तसेच ते तुम्ही दिलं पाहिजे. इथं कोळी महादेव आहे, तर अर्जदाराचं पण नोंद कोळी महादेवच पाहिजे. पण ह्यांची कोळी नोंद आहे आणि ह्या लोकांनी फसवून घेतलेलं आहे. सप्रेशन ऑफ डॉक्युमेंट करून घेतलेलं आहे. कोळी नोंद ह्या लोकांनी त्या काळच्या समितीला त्यांनी दाखवलंच नाही. समितीला फसवून ह्यांनी घेतलेलं आहे. असं त्या लोकांनी मांडणी केली आणि ते बरोबर होतं. कोळी नोंदी त्यांनी दाखवले, इकडे कोळी महादेव व्हॅलिडिटी घेतलेली त्यांनी दाखवलं.
आणि त्या निवृत्ती न्यायाधीशाला समजलं ते हे बरोबर आहे. कोळी नोंदीवरनं महादेव कोळी देताच येत नाही. मग असं जर झालं असेल तर ते चुकीचं दिले गेलेलं आहे, ते काढून घ्या. कोणीही असलं तर तेच सांगितलं असतं. कोणी हरदास माननीय निवृत्त न्यायाधीश हरदासच नव्हे, कोणी तिथं बसलं असतं तेच सांगितलं असतं. परंतु आपली लोक तिथं कमी पडले. कोळी नोंदी का झाले हे सांगायला कमी पडले. कोळी नोंदी असलं तरी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरो कोळी असल्याचे अहवाल जनगणना आयोगाचीच अहवाल आहेत, ते त्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे ती कमी पडले. मानवशास्त्र संदर्भ ग्रंथ, गॅजेटेर, सेन्सस रिपोर्ट हे त्यांनी प्रेझेंट केलं नाही. आणि म्हणून त्या हरदास समितीला असं वाटलं नाही हे बरोबर आहे. म्हणजे कोळी नोंदीवर नाही कोळी महादेव घेतलं म्हणजे हे अतिशय चुकीचं झालेलं आहे आणि त्यामुळं हे प्रमाणपत्र रद्द केलं पाहिजे. असं त्यांनी मत व्यक्त केले आणि आपण म्हटलं की बा आपल्या विरोधामध्ये गेलं, आपल्या विरोधामध्ये गेलं. विरोधामध्ये काही जात नसतं लक्षात घ्या. आपण तिथं काय बोलतो, काय मांडतो, काय देतो ह्याच्यावरनं ते सगळं ठरत असतं ना. आणि म्हणून आत्ता असं होऊ शकत नाही मित्रांनो. आता असं होणार नाही. आता आपण फार व्यवस्थितपणे आपले काही अभ्यासक आहेत, तर ते खूप छानपैकी तिथं मांडणी ते करणार आहेत. सगळे सक्षम पुरावे ते देणार आहेत. त्यामुळं ह्यावेळी ते होणं शक्यच नाही. तर ही एक अतिशय पूर्वीच्या काळी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून आपल्या विरोधामध्ये चुकीचे म्हणजे विरोधामध्ये अहवाल आलेले आहेत. त्यामुळे ते अहवाल चुकीचे आहेत असं म्हणता येणार नाही. पण आपली लोकं तिथं कमी पडले आणि म्हणून ते अहवाल आपल्या विरोधामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु पुन्हा एकदा शासन तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. शेवटची एक संधी असं असं तरी मी म्हणेन, संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तुमची जे काही मागच्या जुन्या काळामध्ये ज्या काही घोळ झालेल्या आहेत, ज्या काही चुका झालेल्या आहेत, त्या सगळ्या चुका तुम्ही आता सुधारण्याची संधी आज शासनाने परत एकदा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे. म्हणून आपण ह्या येणाऱ्या 7-8 दिवस सलग 8 ते 10 दिवस सलग आपण एक व्याख्यानमाला घ्यायचं असं ठरवलं. यामध्ये शानाभाऊ सोनवणेंची मी बोललो. सगळ्या जे काय मी मागाशी नाव घेतलं त्या सगळ्यांशी मी बोललो आणि त्यांनी सांगितलं, "सर ठीक आहे. तुम्ही रोज 2-2, 3-3 तास तुम्ही व्याख्यान घ्या प्रत्येकाचे आणि त्याच्यातनं कोणाचे चांगले मुद्दे असतील, कोणाची चांगले प्रेझेंटेशन असेल, कोणाकडे चांगले पुरावे असतील ते आपण घेऊ आणि मग एक ठिकाणी आपण एकत्र बसू आणि त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करू आणि मग आपण फायनल करू." अशा पद्धतीने आपलं ठरलेलं आहे. आणि म्हणून बरेच दिवसापासून हे करायचं असं होतं आणि परवा दिवशी म्हणजे मला अजून डाऊट होतं की बाबा ती कमिटी स्थापन होईल की नाही होईल. कारण बऱ्याचशा लोकांनी कमिटी स्थापन करू नका, कमिटीला आमचा विरोध आहे. म्हणून त्यांनी सांगितलं होतं, तसं त्यांनी कळवलं होतं त्यांच्या नेत्यांना. म्हणून कमिटी स्थापन होईल, नाही होईल ह्याच्यावरती असं मला कन्फर्म नव्हतं आणि म्हणून मी व्हिडिओ बनवलो नव्हतो. पण आता मला रमेश दादांनी सांगितलं हे कन्फर्म आहे, कमिटी स्थापन होणार आहे आणि त्या कमिटीच्या समोर आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे. मग म्हटलं ठीक आहे, आपण सगळ्या अभ्यासकांच्या बरोबर आपण मीटिंग घेऊ, त्यांचं आपण समजून घेऊ आणि त्या पद्धतीने जो अभ्यासक त्याच्यामध्ये जाईल, तो सगळा मुद्दा व्यवस्थितपणे मांडेल, असं आपण ठरवून मग आता आपण असं ठरवलेलं आहे, की बाबा रोज रात्री एक अभ्यासकांचा Zoom मीटिंग घ्यायचा, ऑनलाईन मीटिंग घ्यायचा. याचं कारण एकच आहे, की बाबा परस्पर विरोधी मुद्दे त्या समितीच्या समोर जायला नको. प्रत्येक माणूस त्याच्या डोक्याला काय सुचतं त्या पद्धतीने तो देत असतो. आणि त्यानंतर मग त्या मुद्दे ते समितीच्या समोर काय होतात परस्पर विरोधी जातात. उदाहरणार्थ एकटा म्हणतो आम्हाला संरक्षण द्या आणि एकटा म्हणतो आम्हाला प्रमाणपत्र द्या. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही संरक्षण द्या म्हणता कारण का? तर तुम्ही बोगस आहे. आणि वर म्हणता आम्हाला पुन्हा प्रमाणपत्र द्या. म्हणजे नेमकं काय? हे बोगस आहेत का खरे आहेत? हे क्लिअर होत नाही. आता बघा परवा एकाने टाकलेलं आहे. मागण्या काही टाकलेल्या आहेत. एक तर पडताळणी समिती रद्द करा म्हणून त्यांनी टाकलेलं मागण्या 4 काहीतरी मागण्या आहेत. दुसरं एक त्याच्यामधली मागणी अशी आहे की बाबा अधिसंख्य पदाची 1 दिवसाची गॅप रद्द करा. बघा आणि पुन्हा सगळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. बघा म्हणजे थोडं तरी आपण वापरलं पाहिजे.
वर म्हणतं अधिसंख्य पदाचं 1 दिवसाचं गॅप रद्द करा. म्हणजे याचा अर्थ त्यांना अधिसंख्य पदाबद्दल काही आक्षेप नाही. त्यांना फक्त 1 दिवसाच्या गॅपबद्दल आक्षेप आहे. मग अधिसंख्य पदाबद्दल आक्षेप नाही याचा अर्थच असं, की तुम्ही एस-टी मधली नाहीये. तुम्ही बोगस आहे. हे सिद्ध होतं. आणि पुन्हा खाली काय म्हणतात? आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. अरे वर अधिसंख्य पद तुम्ही स्वीकारता. आम्ही बोगस आहे, अधिसंख्य पद का दिलं तुम्हाला? तुम्ही व्हॅलिडिटी सादर करू शकला नाही. तुम्ही बोगस ठरला आणि म्हणून तुम्हाला अधिसंख्य पद दिलं. आणि तुम्ही म्हणता अधिसंख्य पद आम्हाला मान्य आहे, पण 1 दिवसाचा गॅप काढा. आणि वर खाली पुन्हा म्हणता आम्हाला एस-टीचे प्रमाणपत्र द्या. आणि वर तर समिती रद्द करा. हे काय थोडं तरी आपण विचार केला पाहिजे. आपल्या मागणीनं संपूर्ण समाज अडचणीत येतो. हां, याचं काहीतरी थोडं तर असायला पाहिजे ना. काही परस्पर लोकं करत असतात आणि अशा गोष्टी जर समितीच्या समोर गेले शेवटी ते न्यायाधीश असतात ते लोकं. ते विचार करणार, अरे इकडं म्हणतात ते अधिसंख्य पद त्यांना मान्य आहे आणि इकडं म्हणतात पुन्हा प्रमाणपत्र द्या. त्यामुळं अशा वेळी 100% अहवाल तुमच्या विरोधामध्ये जाणार म्हणजे जाणार. कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही नेमकं बोगस आहे का खरे आहे. तुम्ही जर खरे असता तर अधिसंख्य पदाचं 1 दिवसाच्या गॅपबद्दल तुम्ही बोललाच नसता. तुम्ही म्हटलं असतं अधिसंख्य पदच रद्द करा. बरोबर? तर तुम्ही बोगस आहे का खरे तुमच्याच मनामध्ये ठाम ठाम नाही. तुमच्याच मनामध्ये तुम्हाला माहीत नाही की तुम्ही नेमकं कोण आहे आणि मग शासनाकडनं अपेक्षा कसं करता? आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, हे शासनाकडनं कसं अपेक्षा करता? समित्यांच्याकडनं कसं अपेक्षा करता? म्हणून पहिला तुम्ही समजून घ्या, की तुम्ही कोण आहे नेमकं आणि मग तुमचं मनामध्ये एकदा कन्फर्म झालं, की आम्ही बोगस नाही आहे. त्यावेळी तुम्ही म्हणा, की अधिसंख्य पद वगैरे हे सगळं रद्द करा आणि जे काय असेल ते आमचं हक्काचं आम्हाला तुम्ही द्या. असं तुमची मागणी असायला पाहिजे. 4च ओळीमध्ये चारीचे चारी परस्पर विरोधी आहेत. त्याच्यावरती एक्सप्लेन करायचं म्हटलं तर माझा एक व्हिडिओ बनावा लागेल. एवढी चारीचे चारी परस्पर विरोधी मुद्दे आहेत ते. असं नाही चालणार. तर इथं आपण ही व्याख्यानमाला ठेवण्यामागचा उद्देशच असा आहे, की समित्यांच्या समोर परस्पर विरोधी मत जायला नको. परस्पर विरोधी पुरावे जायला नको. त्याच्यानंतर यामागचा उद्देश असा आहे, की प्रत्येक अभ्यासकांचं मत जाणून घेऊन एकमताने आपल्याला समितीच्या समोर जायचं. सगळ्यांचे विचार विनिमयाने एक मत घेऊन आपल्याला समितीच्या समोर जायचं आहे. कोणाच्या डोक्यात काय काय आयडियाज आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कुणाच्याकडे काय पुरावे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि कुणाकडे चांगली प्रेझेंटेशन स्किल आहे, जो समितीच्या समोर चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यातनं पुढं आपल्याला कोणते मुद्दे आपल्याला घेऊन जायचे आहे, कोणते पुरावे आपल्याला घेऊन जायचं आहे आणि कोण अभ्यासकांना त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे, हे सगळं आपण त्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ठरवणार आहोत. आणि हे सगळं जे होणार आहे ते समाजाच्या साक्षीने होणार आहे. समाजाच्या एकमताने होणार आहे. कारण ह्या ऑनलाईन मीटिंगमध्ये संपूर्ण समाज ही उपस्थित असणार आहे. सगळ्या अभ्यासकांचं ते ऐकणार आहेत आणि म्हणून समाजाच्या साक्षीने, त्यांच्या सहमतीने आणि सगळ्यांच्या एकमताने अभ्यासक, समाज हे सगळ्यांच्या एकमताने आपण काय करणार आहे? हा सगळे मुद्दे घेऊन त्या कमिटीच्या समोर जाणार आहे. ओके. म्हणून मित्रांनो, की ही व्याख्यानमाला आपल्यासाठी एक अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर ही व्याख्यानमाला ठेवण्यामागचा आणखीन एक उद्देश काय? तर प्रत्येकांच्याकडे वेगवेगळे मुद्दे आहेत. प्रत्येकानं वेगवेगळं काहीतरी वाटत असतं. मग काही लोकांना वाटतं, की आपण जर समिती आत्ता जर स्थापन केलो, तर समिती स्थापन केलं तर आपल्या विरोधामध्ये समितीचा अहवाल जाईल. कारण पूर्वीच्या अनेक समित्याने आपल्या विरोधामध्ये दिलेल्या आहे. त्यामुळं आपली नोंदी कोळी असल्यामुळं आपल्या विरोधामध्ये अहवाल जाणार. त्यामुळं समिती तुम्ही स्थापन करू नका. असे काही लोकं गुप्तपणे बोलत असतात. काही ठिकठिकाणी ते लिहित असतात, सांगत असतात फोन करून. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं, की बाबा
आपली जुन्या नोंदी कोळी आहे आणि आपण जर समिती स्थापन केलो, तर समिती काय करेल आपल्याला, तुम्ही कोळी नोंदी आहेत तर तुम्ही एसव्हीसी मधली कोळी आहे असं सांगू शकतंय. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच एसव्हीसी मध्ये टाकेल. ओके. तर असं काही लोकांना वाटतं, की बाबा समिती स्थापन झाले, तर आपण सगळे एसव्हीसी मध्ये जाऊ. बरोबर? त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं, की बाबा आपली कोळी नोंदी आहे, तर कोळी नोंदीवरनं महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी असे प्रमाणपत्र देता येत नाही. तशी कायद्यामध्ये तरतूद नाही, कायद्यामध्ये बसत नाही, असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर काही लोक असं म्हणतात, की पडताळणी समित्याच मुळात इल्लीगल आहेत, बेकायदेशीर आहेत. त्यामुळे पडताळणी समित्याच रद्द झाला पाहिजे, असं काही लोकांना वाटतं. काही लोकांना असं वाटतं, की पडताळणी समित्यांच्या मध्ये असणारे जे अभ्यासक आहेत, तर त्या अभ्यासकांची शैक्षणिक पात्रता कमी आहे. तर ती लोकं कुठेतरी MBA, BA, MA असली लोकं आहेत. त्यांची शिक्षण कमी आहे. शिक्षण कमी असल्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही. जर त्यांचं शिक्षण वाढलं, जर ते समजा PhD झाले, MA झाले किंवा आणखीन काही झाले, IAS झाले, तर मात्र आपल्याला न्याय मिळेल, असं काही लोकांना वाटतं. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं, की कमिटीवरती, आता कसं आहे, कमिटी इन्व्हॅलिड केलं तर आपण डायरेक्टली कोर्टामध्ये जातो, हायकोर्टामध्ये जातो. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे, की बाबा कमिटीवरती एखादा काय करायचं, निवृत्त न्यायाधीश नेमायचा आणि कमिटी इन्व्हॅलिड केली, की आपल्याला त्या निवृत्त न्यायाधीशाकडे अपील करता येईल आणि जर निवृत्त न्यायाधीश जर तिथं असेल, तर तो निवृत्त न्यायाधीश आपल्याला न्याय देईल. लक्षात घ्या, निवृत्त न्यायाधीश कधीही न्याय देऊ शकत नाही त्या ठिकाणी. समिती असेल, समितीचा अहवाल असेल तरच तो न्यायाधीश न्याय देऊ शकतो. बरं का? ते आपण बघू, नंतर बोलू. तर त्या लोकं तिथं तसं मत व्यक्त केलेलं आहे, की बाबा कमिटीवरती निवृत्त न्यायाधीश असेल तर आपल्याला न्याय मिळेल आणि आता तो प्रश्न पण विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर असं काही लोकांचं म्हणणं आहे, की फक्त ओपन मधलीच लोकं एस-टीचे प्रमाणपत्र घेतले असतील, तर ते बोगस. मागास वर्गातला कोणीही माणूस प्रमाणपत्र घेतलं असेल, तर ते बोगस ठरत नाही. म्हणजे समजा त्यांचं असं म्हणणं आहे, की बाबा OBC, NT, SC, SBC, ST या कॅटेगरीतला कोणीही माणूस असू दे, त्यांनी कुठलंही एखादा म्हणजे एस-टीचं प्रमाणपत्र घेतलं असेल, तर तो बोगस ठरत नाही. फक्त ओपनमध्ये ब्राह्मण, मराठा, जैन, गुज्जर असली लोकं घेतले, तरच ते बोगस ठरतात. त्यामुळं आपण मागासवर्गीय आहोत. भले OBC असू दे, SBC असू दे. आपण मागासवर्गीय आहोत आणि एस-टीचं सर्टिफिकेट घेतलं म्हणून काय झालं, आपण बोगस ठरत नाही. असं काही लोकांचं म्हणणं आहे. ओके. ती सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे 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 लोकं कशावरनं हे सगळं असं बोलतात, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं, की बाबा कोळी एक जेनेरिक टर्म म्हणून परिपत्र काढा, सगळा प्रश्न सुटणार आहे. कोळी जे आहे, तर कोळी एक स्वतंत्र जात नसून एक जेनेरिक टर्म आहे. असं सर्वसामान्य संज्ञा आहे, असं एक परिपत्र काढलं, तर महादेव कोळ्यांना महादेव कोळी सर्टिफिकेट मिळतील, मल्हार कोळी मल्हार कोळ्यांचे मिळतील, सोनकोळ्यांना सोनकोळ्यांचे मिळतील. असं एक परिपत्रक काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर काही लोकं म्हणतात, की मिलिंद कठोरेमध्ये जे रीड ॲज इट इज प्रिन्सिपल आहे, तर त्या रीड ॲज इट इज प्रिन्सिपलवरती आमच्याकडे रामबाण उपाय आहे, असं काही लोकं म्हणतात. तर ते रामबाण उपाय जर समाजाला मिळाला, तर मग बाकीचे कोणाच्या मागे आपल्याला धावायची गरज नाही. तर ते रामबाण उपाय सुद्धा आपल्याला या निमित्ताने समजून घेता येईल. त्याच्यानंतर काही लोकं असं म्हणतात, की रीड ॲज इट इज याचा अर्थ असं, की बाबा राष्ट्रपतींचे आदेश जसे आहेत तसे वाचायचं आहे. राष्ट्रपतींची लिस्ट नाही. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपतींची जी लिस्ट आहे एस-टीची, तर ते लिस्टबद्दल काही तिथं रीड ॲज इट इज मध्ये बोललेलं नाही. फक्त आदेश वाचायचा. म्हणजे याचा अर्थ ती लिस्ट आदेशाच्या बाहेर असणार आहे. तर तोही मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, की रीड ॲज इट इज म्हणजे नेमकं काय? त्याच्यानंतर असं काही लोकांचं म्हणणं आहे, की बाबा महाराष्ट्रातील सगळीची सगळी कोळी
एसटी मधलीच आहेत. कोणीही कोळी ओबीसी मध्ये नाही, कोणीही कोळी एसबीसी मध्ये नाही. सगळेच एसटी मध्ये आहेत. असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे, की बाबा महाराष्ट्रामध्ये एसटी आणि एसबीसी अशी 2 गट आहेत आणि त्याच्यातलं एसबीसी कोळी जर बाजूला झाले, तर बाकीच्या एसटी मधली जी कोळी आहेत त्यांना प्रमाणपत्र आरामशीर मिळू शकतात. असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळी प्रिन्सिपल घेऊन, वेगवेगळे समज घेऊन, वेगवेगळे मुद्दे घेऊन, वेगवेगळे मत घेऊन ही लोकं काय करतात आणि काही लोकांना असं वाटतं, की बाबा माधुरी पाटील जे आहे, माधुरी पाटील हे कोस्टल एरियातली नाही. माधुरी पाटील हे कुठलं मधुकर पिचडचे गावकरी आहे किंवा त्या तालुक्यातली आहे आणि म्हणून म्हणून माधुरी पाटील ओबीसी मधलं नाही, असं एक म्हणणं आहे. तर असे भरपूर म्हणणे आहेत आणि त्या प्रिन्सिपलवरती ती लोकं काम करत असतात. तर हे केव्हा आपल्याला ठरणार आहे, की हे खरं काय, खोटं काय, सत्य कुठलं, असत्य कुठलं, बरोबर कुठलं, चुकीचं कुठलं किंवा आपल्याला न्याय मिळवून देणारा मुद्दा कुठला आहे? हे सगळं आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, तर हे सगळे अभ्यासक एका स्टेजवरती आणणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते आपण प्रयत्न करतोय. तर यामध्ये महाराष्ट्रातील जे काही अभ्यासक असतील, सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अभ्यासक आहेत. तर ती सगळी अभ्यासक यामध्ये भाग घ्यायचा आहे. महादेव कोळ्यांचे असतील, मल्हार कोळ्यांचे असतील, टोकरे कोळ्यांचे असतील, सोन कोळ्यांचे असतील, हे सगळ्यांनी ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मराठवाडा, बेरार, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण किनारपट्टी ह्याच्यातलं जे काही अभ्यासक असतील, ते सगळ्यांनी ह्याच्यामध्ये आपापले मत मांडायचं आहे. आणि त्याचबरोबर इथं असे काही अभ्यासक आहेत, जे कधी WhatsAppवरती लिहित नाही, कधी कुठेही लेक्चर अटेंड करत नाही किंवा कधी काहीच लोकांच्यामध्ये नसतात. पण ते अभ्यासक आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, काही बोलण्यासारखे मुद्दे आहेत. तर असे काही अभ्यासक असतील, तर त्यांनीही इथं आपलं मार्गदर्शन करायचं आहे. कारण ही जी काही व्याख्यानमाला आहे ती ओपन टू ऑल आहे. त्यामुळं कोणीही भाग घेऊ शकतो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक अभ्यासकांसाठी एक अतिशय सुवर्ण संधी आहे, की आपले विचार मांडण्याचं, आपले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्याचं किंवा आपले पुरावे दाखवण्याचे एक सुवर्ण संधी आहे आणि ह्या अडचणीत असलेल्या समाजाला बाहेर काढण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुमचं योगदान ह्याच्यामध्ये निश्चितपणे द्या. स्वतःहून पुढाकार घ्या, व्याख्यानामध्ये सहभाग व्हा आणि ह्या सर्व तुमचे मुद्दे मांडून लोकांच्या समोर त्या समाजाला, जो का अडचणीत आहे त्या समाजाला बाहेर काढा. तर मित्रांनो, ही जी व्याख्यान आहे, ही व्याख्यान ऑनलाईन होणार आहे, झूम ॲपवरती होणार आहे. आता माझ्याकडे जे ॲप आहेत ते ॲप आपण वापरू, कारण त्याच्यामध्ये 500 लोक ॲट अ टाइम अटेंड होऊ शकतात आणि अनलिमिटेड टाईमसाठी आहे. अगदी जर तुम्ही दिवसभर जरी बोलत बसला तरी चालेल. आणि टायमिंग जे आहे ते 7:30 ते 10:30 आपण ठेवू रात्री. संध्याकाळी निवांत 7:30 ते 10:30 अशी एक टायमिंग असेल. अभ्यासक जे असतील ते पीपीटीवरती प्रेझेंटेशन करतील किंवा पीपीटी नसेल तर विदाऊट पीपीटी सुद्धा तुम्ही बोलू शकता, काही हरकत नाही. पण तुम्ही बोललं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर रोज एक अभ्यासकांचं ह्यामध्ये व्याख्यान होईल. लक्षात घ्या, सगळे एकदम आपल्याला बोलायचं नाही. रोज एक अभ्यासक कमीत कमी 2 ते 2.5 तास ते बोलतील. त्यांच्याकडे जे काही मुद्दे असतील ते सगळे सांगतील आणि त्याच्यानंतर शेवटची जे 30 मिनिट आहे, तर ते 30 मिनिटं प्रश्नोत्तर होतील. त्यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत, त्या मुद्द्याला अनुसरून काही प्रश्न विचारले जातील. समाज बांधवांच्याकडनं प्रश्न विचारले जातील किंवा इतर अभ्यासकांच्याकडनं प्रश्न विचारले जातील आणि त्याची क्रॉस चेकिंग होईल. कारण उद्या ते कमिटी किंवा ते निवृत्त न्यायाधीश तुम्हाला ते प्रश्न विचारणार आहे. आता समजा एखाद्याने मुद्दा मांडला, की बाबा ओपनमध्ये असणारी लोकांनीच एसटीचं प्रमाणपत्र घेतलं तर बोगस, बाकीच्यांनी रिझर्व्ह लोकांनी घेतलं तर ते बोगस नाही, असा समजा एकाने मुद्दा मांडला.
तर ते निवृत्त न्यायाधीश विचारणार, की समजा एखादा एन-टी मधला माणूस आहे आणि त्यांनी एस-सी घेतलं तर चालेल का? आणि तशी काही तरतूद आहे का? एखादा एस-सी मधला माणूस आहे, त्यांनी एस-टी घेतलं तर चालेल का? तशी कुठं नोंद आहे का? किंवा कुठल्याही मागासवर्गीय माणसाने कुठलेही जमातीचे प्रमाणपत्र घेतलं तरी काही हरकत नाही. तुम्ही कोणताही फॉर्म भरू शकता. असं कुठं टीप, नोट वगैरे काय आहे का? असं ती निवृत्त न्यायाधीश म्हणा किंवा समोरचे जे काही विरोधक असतील, सचिव लोकं असतील ती विचारणार. क्रॉस चेकिंग होणार. त्याला पुरावे आपल्याला द्यावे लागणार. फक्त मी बोलतो म्हणून तसं करा असं होत नसतं. तर त्याला पुरावे पाहिजे, कायद्याचा आधार पाहिजे, कोर्टाचे जजमेंट्स पाहिजे. असं असेल तरच ते मान्य होणार. बरोबर? तर या पद्धतीने तुमच्या प्रत्येक मुद्द्यानं क्रॉस चेकिंग होईल. प्रश्न विचारले जातील आणि त्याला जर सक्षम तुम्ही उत्तर दिला, बरोबर? त्याला जर सक्षम उत्तर दिला आणि ते जर आपला प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त असेल तो मुद्दा, तर तो मुद्दा फायनल केला जाईल. पण तुम्हाला उत्तर देता येत नसेल, बरोबर? त्याचं उत्तर देता येत नसेल, तुमच्याकडे काही पुरावे नसतील, तर मात्र तो मुद्दा आपण घेणार नाही. कारण का? तर ते समितीच्या समोर ते मुद्दा खोडला जाईल. बरोबर? तर अशा पद्धतीने हे आहे. आता काही लोकं असं उदाहरणार्थ अजून एक उदाहरण आपण घेऊ. काही लोकं म्हणतात रीड ॲज इट इज म्हणजे फक्त राष्ट्रपतींची ऑर्डर जशी आहे तशी वाचायची. लिस्ट वाचायची नाही. आता प्रत्येक कोर्टाने तेच सांगितलेलं आहे, की बाबा राष्ट्रपतींच्या यादीमध्ये कोळी महादेव आहे आणि तुमची नोंद कोळी आहे आणि म्हणून तुम्हाला ती देता येणार नाही. कारण राष्ट्रपतींच्या यादीमध्ये जशी आहे तशी तुमची नोंद नाही. असं प्रत्येकाने आपल्याला कोळी नोंदीवरती उडवलेलं आहे. शेकडो जजमेंट्स आहेत. तरी सुद्धा लोकं म्हणतात, की लिस्टचा काही संबंध नाही, राष्ट्रपतींचे आदेश. मग ह्याला ते प्रश्न विचारणार ना, की एवढ्या सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे, एवढ्या हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे. मग तुम्ही कुठल्या आधारे असं सांगता? लिस्ट वाचायचं नाही, ऑर्डर वाचायचं कुठल्या आधारे सांगता? असं ते विचारणार आणि त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सक्षम पुरावे पाहिजे. आपली मांडणी पाहिजे तसे. मगच ते टिकणारा मुद्दा आहे. नाहीतर तो मुद्दा टिकत नाही. असं आपणच छाननी हिथं करायचं आहे. प्रत्येक अभ्यासकांच्या एकदा व्याख्यान झाल्यानंतर 2-2.5 तास व्याख्यान झाल्यानंतर ज्यांच्या डोक्यामध्ये जे विचार येतील, तर ते विचार किंवा ते प्रश्न ते विचारतील आणि त्यासंबंधी पुरावे आहे का ते विचारतील आणि जर पुरावे असतील, योग्य उत्तर असेल आणि तो टिकणारा असेल, उद्या कोणीही काही प्रश्न विचारला तरी ते टिकणार असेल, तर तो मुद्दा आपण बाजूला घेऊ आणि त्या मुद्द्यांच्यावरती आपण काम करू. असं हे या व्याख्यानमालेमध्ये होणार आहे. तरी मित्रांनो आपण पुरावेसहित जाणार असल्यामुळं ही क्रॉस चेकिंग होणं हे अतिशय गरजेचं आहे. तर या व्याख्यानमालेमध्ये जे अभ्यासक भाग घेणार आहेत, जे अभ्यासक भाग घेणार आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातले सगळेचे सगळे अभ्यासक भाग घेतील. याच्यावर ह्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु हे भाग घेत असताना बरेच वेळा आपण काय करतो, की पापड प्रसारात काही बोलत राहतो. आपण मुद्देसूद बोलत नाही. आपण एकदा गेअर बदललं, की आपण त्या विषय सोडतो बाजूला आणि जातो दुसरीकडेच. असं होतं कामा नये. टू दी पॉइंट बोलला पाहिजे किंवा हे पॉइंट असं आहे, हे पॉइंट असं आहे. असं बोलता आला पाहिजे. विषय सोडून कुणी बोलायचं नाही. मुद्देसूद प्रत्येकाने बोलायचं आहे. काही लोकं तरी बोलायला सुरू केलं, की शिवीगाळ चालू होतात. ह्याने काय केलं, त्याने काय केलं, या रांड्याचे, त्या रांड्याचे हे सगळं चालू होतात. तर असलं इथं काहीच करायचं नाही. कारण आपल्याला तिथं शिवीगाळ देण्यासाठी आपण त्या कमिटीमध्ये जात नाहीये. आपण फार व्यवस्थितपणे मांडणी करण्यासाठी ती जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करा आणि तुमच्याकडे जे चांगले मुद्दे असतील तेवढं व्यवस्थितपणे मांडणी करा. अभ्यासपूर्ण मांडणी व्हायला पाहिजे, लॉजिकल व्हायला पाहिजे, कायद्यामध्ये टिकणारा असायला पाहिजे, त्याच्यावर कोर्टाचे जजमेंट असायला पाहिजे आणि तुमच्याकडे सक्षम इतर पुरावे पाहिजे. असं जर असेल, तरच मित्रांनो ती मुद्दे आपण फायनल मुद्दे म्हणून सिलेक्ट करू. नसेल तर फक्त आपण बोललो,
पण त्याच्यावरती काही पुरावे पण नाही, काही कशाचं काहीच नाही. फक्त मी बोललो म्हणून बोललो असं जर झालं तर ते मुद्दे टिकणार नाही, आपण ते पुढं घेऊन जाऊ शकत नाही समितीच्या समोर. शक्यतो आपले मुद्दे काय असायला पाहिजे, सगळ्या अभ्यासकांनी तयार करताना कसं तयार करायचं आहे, की नेमके आपले समस्या काय आहेत, आपल्या समाजाचे काय काय समस्या आहेत त्याची यादी, बरोबर. त्यानंतर आपले विरोधामध्ये कोणते मुद्दे आहेत आणि आपल्या बाजूने कोणते मुद्दे आहेत, आपल्या विरोधामध्ये कोणते पुरावे आहेत, आपल्या बाजूने कोणते पुरावे आहेत, बरोबर. आपल्या अडचणी काय आहेत, आपले विरोधातले मुद्दे कुठले, आपले बाजूचे मुद्दे कुठले, आपले विरोधातले पुरावे कुठले, आपले बाजूचे पुरावे कुठले, बरोबर. हे ह्याच्यावरून आपल्याला बोलायचं आहे. आणि मग आपली जी काही प्रॉब्लेम आहे की त्या प्रॉब्लेमवरती आपण काय केलं तर आपले प्रश्न सुटणार आहे हे सांगितलं पाहिजे. सोल्युशन ही प्रॉब्लेम आहे आणि याच्यावरती आपण असं केलं तर हे प्रॉब्लेम सुटू शकतो. बरं, असं करण्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का? तर आहेत. तर पुरावे असल्याशिवाय आपण हे मुद्दे मांडायचंच नाही. तर पुरावे आहेत तर या पद्धतीने आपण गेलो तर हे प्रश्न सुटू शकतो. आता उदाहरणार्थ असं कोळी नोंदी झालेले हा आपला प्रॉब्लेम आहे. मग कोळी नोंदी का झाले ह्याची तुमच्याकडे काय पुरावा आहे का? आहे. कोळी नोंदी अमुक अमुक कारणासाठी आहे. हां, मग ठीक आहे. तो पुरावा घेऊन जाऊ. फक्त नाही कोळी नोंदी झालेल्या आहे, पण मी महादेव कोळे आहे. तुम्ही काय पण करा, पण मला महादेव कोळे द्या. अरे पण तो कोळी नोंदी झाला तर तू महादेव कोळे आहे असं काही तर आहे का तुझ्याकडं? नाही, नाही तसलं काही विचारू नका. पण मी महादेव कोळे आहे. असं म्हणून तिथं चालणार नाही. पुरावा आपण जे बोलतो त्याला पुरावा असायला पाहिजे, कोर्टात जजमेंट असायला पाहिजे, कायद्याच्या कसोटीवरती ते टिकलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला ते मुद्दे तयार करायचे हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे एकदा आपण ऑनलाईन समजा एक 10 दिवस 10 ते 11 दिवस जाईल समजा. उद्यापासूनच आपण जर कोणी तयार असेल तर उद्यापासूनच आपण सुरू करू. तर समजा 10 दिवस हे मीटिंग झाल्यानंतर मग आपल्याला त्या समितीच्या समोर जाण्यापूर्वी एकदा ऑफलाईन भेटायचं आहे. पुण्याच्या सारख्या ठिकाणी एकदा ऑफलाईन भेटायचं आहे आणि त्या ऑफलाईन भेटून जे काय आपण ऑनलाईन फायनल केलं होतं मुद्दे, तर ते फायनल केलेल्या मुद्दे पुन्हा एकदा अभ्यासायचा आहे. त्याच्यावरती पुरावे व्यवस्थितपणे जोडायचा आहे आणि मग त्यानंतर ही मुद्दे कोण मांडणार हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि जास्तीत जास्त मला वाटतं 2 लोकांना ते घेतील. आता 2 लोक म्हटल्यानंतर आता ज्यांनी हे सगळं अरेंज केलेलं आहे त्यांचा एक माणूस तरी असणार आहे आणि राहिलेला पैकी एखादा माणूस, असं 2 माणसं त्या कमिटीमध्ये आपले असतील. तर या पद्धतीने काय करायचं आहे, हे सगळं व्यवस्थितपणे मुद्दे आपले फायनल झाले तर आपण अभ्यासक फायनल करायचे आहेत. त्या कमिटीमध्ये कोण जायचं ते फायनल करायचं आहे आणि एकदा ते फायनल झाले तर मग पुढं आपण एकमताने काम करायचं. जे काय अभ्यासक त्यामध्ये जाणार आहेत त्यांना फुल सपोर्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर जे काही मुद्दे आपण तिथं मांडणार आहेत त्या मुद्द्यांना फुल सपोर्ट करायचा आहे. जे काही पुरावे आपण सादर करणार आहे त्या पुराव्यांना सपोर्ट करायचा आहे. नंतर परस्पर विरोधी सगळ्यांच्या माघारी आपण काहीतरी वेगळं त्या समितीला पाठवायचं नाही. एकदा सगळ्या अभ्यासकांच्या माध्यमातून ठरलेलं आहे. एवढेच मुद्दे द्यायचे आहेत, एवढेच पुरावे द्यायचे आहेत. नंतर तुम्ही परस्पर काहीतरी मुद्दे देऊन ते चालणार नाही. जर समजा ते मुद्दे परस्पर विरोधी जात असतील तर मात्र अख्खा समाज अडचणीत येणार आहे. आणि म्हणून एकदा आपण सगळे एकमताने ठरवल्यानंतर त्याला कोणीही काय करायचं नाहीये, विरोध करायचा नाही आणि त्याला पूर्णपणे सपोर्ट करायचे, फुल्ली सपोर्ट करायचा आहे. एकदा अभ्यासक आपण निवडलो तर तो अभ्यासक जो करेल तो करेल. त्याला आपण एकदम व्यवस्थित सांगितलेलं असतं या पद्धतीने ही मांडणी करायचं आहे. तर एकदा त्याला सोपवलं तर तो जो करेल ते फायनल असेल, पण त्याला विरोध करायचा नाही. ही तुम्हाला तिथून पुढे करायचं आहे, लक्षात घ्या. किंवा काही वेळा काय होतं कारण नसताना आपण त्यांना टोचून बोलत असतो. वेगवेगळ्या ग्रुपवरती हां, खोचकर अशा पद्धतीचे मेसेज आपण टाकत असतो. बरोबर?
तर असं करायचं नाही. शेवटी समाज महत्त्वाचा आहे. आपल्या क्रेडिटपेक्षा, आपल्या नावापेक्षा समाजाचा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. कोणीतरी प्रश्न सोडवतो ना. पुढाकार घेऊन बरेच लोकं प्रश्न सोडवतात. तर त्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. थोडंसं संध्याकाळी काही लोकं असतात, संध्याकाळी मेसेज टाकत असतात. संध्याकाळचा मेसेज आपण समजून घेऊ शकतो. पण आता अलीकडं लोकं दुपारी पण टाकतात. पण हे बरोबर नाही. कारण तुम्हाला समाजाचा प्रश्न सोडवायचा, स्वतःचा नाही. ओके. तर अशा पद्धतीने सगळं ठरल्यानंतर आपल्याला फुल सपोर्ट त्या व्यक्तीला पण द्यायचा आहे, त्या मुद्द्यांना पण द्यायचा आहे, त्या पुराव्यांना पण द्यायचा आहे. नंतर स्वतंत्र कुठलेही पुरावे सादर करायचे नाही, कुठली पत्र त्या समितीला पाठवायचं नाही. ओके. असं जर झालं तर सुटणार. नाहीतर इकडं आपण ठरवलं एक आणि उगीच आपल्या तुमच्या डोक्यात आलं आणि रातोरात जर तुम्ही वेगळं पाठवून दिला, मग हरदास कमिटीमध्ये जे झालं तेच होणार इथं. म्हणून इथं आपण व्याख्यानमाला घेतोय, आपण फायनल करतोय आणि त्यानंतरच आपल्याला ते पुढं पाठवायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या व्याख्यानमालेमध्ये सगळ्या अभ्यासकांनी स्वतःहून भाग घ्यायचा आहे. समाजाच्या अडचणीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. समाजाला मार्ग दाखवायचा आहे, समाजाला अडचणीमधून बाहेर काढायचं आहे. तुमच्याकडे जे काही अभ्यास असेल, मुद्दे असतील, पुरावे असतील, हे सगळं सार्वजनिक मांडणी करायचं आहे आणि त्यातून समाज निवडेल आणि तो पुढं आपण सगळे पुढं घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, नंतर मात्र एकदा आपलं फायनल झालं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये भाग घेतलं नाही ह्या व्याख्यानमालेमध्ये, तर नंतर मात्र कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतलं जाणार नाही. कुठल्याही प्रकारचे आरोप खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही जर असं म्हणत असाल, मी असतो तर बरं झाला असता कमिटीमध्ये, अमुक माणूस गेला म्हणून ते सगळं चुकीचं झालं किंवा माझ्याकडे खूप चांगले मुद्दे होते त्याने ऐकून घेतलंच नाही. माझ्याकडे खूप चांगले पुरावे होते त्याने बघितलंच नाही. असलं कुठलंही आलतू-फालतू गोष्टी बोलायचं नाही त्याच्यानंतर. तुम्हाला जे बोलायचं ते सार्वजनिक बोला. जे तुम्हाला पुरावे दाखवायचे आहेत ते सगळे सार्वजनिकपणे दाखवा. परंतु एकदा फायनल झालं समाजाच्या माध्यमातून, नंतर कुठल्याही प्रकारचे असे समाजाच्या विरोधामधली घटना किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला दुखवेल अशा पद्धतीचे बोलणं हे कोणी खपवून घेणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तर सगळ्या अभ्यासकांनी खरं म्हणजे तुम्ही जर उद्या तयार असाल तर उद्यापासूनच आपण लावू. उद्या रविवार आहे, उद्यापासूनच आपण लावू. तर उद्या संध्याकाळी 7:30 ते 10:30 असा आपण लावू शकतो. तर प्रत्येक अभ्यासकाने आपलं नाव द्यायचं आहे. धोंडगे सरांच्याकडं नाव द्यायचं आहे. त्यांचा नंबर आहे धोंडगे सरांचा 8308 934905 8308 93 4905 ह्या नंबरवरती तुम्ही त्यांना सांगा, की बाबा मी बोलणार आहे. हां. आणि मग नंतर ती क्रम लावतील ते. ते सगळे नावं तुम्ही कुठपर्यंत द्यायचं आहे, तर जास्तीत सोमवारपर्यंत नाव द्या. उद्या रविवार आहे, सोमवारपर्यंत नाव द्या. आपण शक्यतो मंगळवारपासून व्याख्यानमालेला सुरुवात करू. कारण हे अधिवेशन संपल्या निवृत्त न्यायाधीशाला भेटायचं आपल्याला. त्यांच्यासमोर ते प्रेझेंटेशन करायचं आहे. आणि म्हणून थोडंसं फास्टमध्ये नाव द्या. आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही उद्या रविवार सुद्धा घेऊ शकता. 7:30 ते 8:30 धोंडगे सरांना त्या पद्धतीने सांगा, मी उद्या घेतो म्हणून. उद्या तुमचं चालू करू आणि बाकीचे जे नावं आली असतील त्यांचे लागोपाठ प्रत्येक दिवशी एक अभ्यासकांचं आपण व्याख्यान घेऊ. ओके. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. सलग 8 ते म्हणजे एक 10 ते 11 दिवस आपण व्याख्यान घेणार आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुम्ही ह्या व्याख्यानमालेमध्ये बोललं नाही, तर तुम्हाला अधिकारच नाही, की बाबा पुन्हा काहीतरी मत व्यक्त करायचं. हे तुम्ही समजून घ्या. जे का असेल ते सार्वजनिकपणे दाखवा. नसेल तर तुम्ही शांतपणे बसून राहा. परंतु एकदा तुम्हाला अभ्यासक म्हणून बोलण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही न बोलता पाठीमागे जर बोलायला लागला,
किंवा उगीच कारण नसताना आडवा यायला लागला तर समाज खूप शाणा झालेला आहे, तर ते खपवून घेणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तर बाकीची जी काही व्हिडिओ बघणारे लोक आहेत, तर त्या लोकांनी हा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या अभ्यासकांच्या पर्यंत हे पोचवा. त्यांच्या पर्सनल WhatsApp नंबरवरती हे पाठवा. त्यानंतर सदर व्हिडिओ वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल करा. कारण जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त अभ्यासक याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. कारण सगळे अभ्यासक आपल्याला माहीत नाही. बरेचसे अभ्यासक असे आहेत की बाबा त्यांचं नाव सुद्धा माहीत नाही, पण ते चांगले अभ्यासक आहेत. तर अशापर्यंत सुद्धा तुम्ही पोचवा आणि तुमच्या भागातल्या अभ्यासकांना यामध्ये भाग घेऊन त्यांचे विचार मांडण्यासाठी तुम्ही त्यांना प्रवृत्त करा. कारण ही शेवटची संधी आहे. पुन्हा अशा पद्धतीची समिती स्थापन होणार नाही आणि समिती स्थापन जरी झाली तरी प्रश्न तुमचं मिटणार नाही आणि समिती स्थापन होणारच नाही. लक्षात घ्या, ही शेवटची संधी आता. म्हणून जे काय असेल पूर्ण ताकद तुमची लावा. तुमच्याकडे काय बुद्धिमत्ता असेल, काय नॉलेज असेल, काय लॉजिक असेल, काय पुरावे असतील, जे काही तुमची मांडणी स्किल असेल, हे सगळं पणाला लावा आणि ह्या समितीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला पुरावे सादर करण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही लोक ही व्हिडिओ बघतात तर त्यांनी काय करायचं आहे, अभ्यासकापर्यंत पाठवा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी तुमचे मुद्दे लिहा. तुम्हाला काय वाटतं, बरोबर? आता ही जी काही मीटिंग आपण घेणार आहे किंवा जी काही समिती स्थापन होणार आहे, तर त्या समितीमध्ये आपले कोणते मुद्दे असायला पाहिजे, काय आपण घेऊन जायला पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्ही खाली काहीतरी लिहा. प्रत्यक्षात तुम्ही लोक व्हिडिओ बघता पण खाली काहीच मत व्यक्त करत नाही आणि जे मत व्यक्त करतात ना, तर ती लोक काय असते बघा, जय आदिवासी, जय राघोजी, जय भांगरेजी, जय वाल्मिकी, बस संपला विषय. त्याच्या पलीकडे त्यांचं नॉलेजच नाही. अरे कुठला आदिवासी, काय राघोजी, काय भांगरेजी घेऊन बसला? विचार मांडा ना. आता एवढा विचार तुम्हाला दिलेला आहे, त्याचा वापर करा ना, डोकं वापर करा. खाली काय तर लिहा ना. जो काही व्हिडिओ असतो ना, त्या व्हिडिओच्या खाली लिहा ना, हे बाबा हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, खोटं आहे, खरं आहे, हे असं व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे, काय तर लिहा ना. उगीच एकाने वरच्याने म्हटलं जय आदिवासी, जय भांगरेजी, जय वाल्मिकी, खालचं सपाटाच लावला, जय आदिवासी, जय भांगरेजी. हे असलं फालतू गोष्टी सोडून द्या. प्रत्येकाच्याकडे विचार मांडण्याची ताकद आज निर्माण झालेला आहे. तुम्ही असलं काहीतरी फालतू मेसेज न टाकता तिथं तुमचं मत व्यक्त करा. मत, ते खरं असो, खोटं असो, बरोबर असो, चुकीचं असो, ते मत व्यक्त करा. तुमच्या प्रत्येकाच्या मताचा आपण तिथं वाचणार आहे आणि जर योग्य वाटलं तर ते मत आपण घेणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांनी, तुम्हाला जरी अभ्यासक म्हणून बोलायला संधी नाही मिळालं तरी चालेल, पण तुम्ही लोकांनी खाली मत व्यक्त करा आणि ते सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा विचार केला जाईल. तर या पद्धतीने मित्रांनो, आपलं हे तमाम अभ्यासकांचं व्याख्यानमाला होणार आहे. अगदी आपण म्हणू उद्यापासून, रविवारपासूनच आपण चालू करू, काही लोक तयार असतील तर. परंतु सलग एक 10 ते 11 दिवस ही व्याख्यानमाला होईल आणि त्याच्यातनं जे काय आउटपुट निघेल तो आउटपुटच फक्त समितीसमोर ठेवला जाईल आणि यावेळी 100% समाजाला न्याय मिळवून दिला जाईल. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.